बांगलादेशमधील हिंदूवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या विरोधात नालासोपाऱ्यात हजारो हिंदू बांधव रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला आहे। नालासोपाराचे नवनिर्वाचित आमदार राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली या घटनेचा निषेध व्यक्त करत हातात भगवे झेंडे घेऊन बटेंगे तो कटेंगे, एक रहोगे तो सेफ रहोगे या घोषणा देत बांगलादेश विरोधात नालासोपाऱ्यात हिंदू समाज एकवटला आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू समाजावर बांगलादेशात सुरू असलेल्या अत्याचाराच्या विरोधात निश्चित मोठ्या ताकदीने उभे राहून मार्ग काढतील असा विश्वासही आमदार राजन नाईक यांनी व्यक्त केला। नालासोपारा पश्चिम बस आगार ते मुख्य रस्त्यावरून मोर्चा काढून बांगलादेशमधील हिंदू विरोधी कृतीचा त्यांनी निषेध व्यक्त केला आहे। 10,000 पेक्षा जास्त समस्त हिंदू इथे एकत्र जमलेले आहेत। बांगलादेशामध्ये आमच्या बांधवावर, आमच्या भावा बहिणीवर जो अन्याय होतो तो ताबडतोब थांबला पाहिजे। एकेकाळी आम्ही त्याला कशा प्रकारे संरक्षण दिलं, काय मदत केली ह्याचा तरी विचार केला पाहिजे। आणि देशाचे पंतप्रधान, आम्हाला विश्वास आहे निश्चितपणे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील आणि त्यांचा अत्याचार निश्चितपणे थांबवला जाईल। संपूर्ण देशभर आता हिंदू जागा झालेला आहे। अशा पद्धतीने हा निषेध व्यक्त करण्यात हा निषेध आम्ही लोकशाही मार्गाने जे आम्हाला अधिकार दिले आहेत त्या मार्गाने निषेध व्यक्त करत आहोत। किती लोक जमलेले आहेत या ठिकाणी? 10,000 पेक्षा जास्त आणि अजूनही लोक येतच आहेत। कसा रूट असणार आहे? रूट आम्ही इथून पाटणगड पार्कपर्यंत शांततेत जाऊ आणि तिथे समारोप होईल।